राज्य कर्मचाऱ्यांसाठी आहे गुड न्यूज. वित्त विभागाकडून अखेर महत्त्वपूर्ण दिलासादायक GR निर्गमित. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीने शिफारस केलेल्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजूर करण्यात आले आहे. शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती 2024ने सादर केलेल्या अहवालामधील शिफारसी सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर समितीने शिफारशी केलेले जोडपत्र शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. या पदांना 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर प्रत्यक्ष आर्थिक लाभ हे दिनांक 1/6/2025 पासून देण्यात यावेत. मात्र या कालावधीमधील कुठल्याही संवर्गाला थकबाकी अनुज्ञेय ठरणार नाही, असे शासनपत्रात म्हटले आहे. जोडपत्र 1 नुसार जे कर्मचारी दिनांक 1/1/2016 ते दिनांक 31/5/2025 या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील, त्या कर्मचाऱ्यांची या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील, त्या कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2016 पासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. 1/1/2016 ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्तीवेतन सुधारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दिनांक 1/6/2025 पासून देण्यात यावेत, तर त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नयेत, असे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.